शेवगावमध्ये बेकायदेशीर मुरुम वाहतूक प्रकरणात महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। शेवगाव तालुक्यात बेकायदेशीर मुरुम वाहतूक थांबवण्यासाठी कारवाई करत असताना महसूल विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गस्ती दरम्यान संशयास्पद डंपर आढळला। तक्रारदार सोमनाथ सर्जेराव साबळे, महसूल सेवक यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार गौण खनिज प्रतिबंधासाठी पथक गस्त घालत असताना 26 फेब्रुवारी रोजी पहाटे आपेगाव शिवारातील शेळके वस्ती परिसरात विना नंबर डंपर संशयास्पदरित्या जाताना दिसला। पथकाने डंपर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल्टी विना मुरुम वाहतूक होत असल्याचे आढळले। चालकाने आपली ओळख सांगण्यास नकार दिल्यानंतर वाहन मालकाला बोलावण्यात आले। कारवाई दरम्यान हल्ला आणि डंपर पलटी डंपर मालक म्हणून संजय रंगनाथ उगले घटनास्थळी आला। त्याच्यासोबत त्याचा मुलगा शुभम संजय उगले आणि एक अज्ञात चालक होता। सरकारी कारवाईसाठी डंपर ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान आरोपींनी पथकाला विरोध केला। शुभम उगलेने डंपर स्वतः चालवत असताना हायड्रॉलिक उचलून मुरुम रस्त्यावर टाकत वाहन वेगाने चालवले। फिर्यादी महसूल कर्मचाऱ्याला चालत्या डंपरमधून खाली फेकण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली। यानंतर आरोपींनी डंपर अचानक वळून पलटी करत फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या घटनेत महसूल कर्मचाऱ्याच्या दोन्ही पायांना आणि हाताला गंभीर दुखापत झाली। जखमी कर्मचाऱ्यावर उपचार, जखमी अधिकाऱ्याला तातडीने एका खासगी ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले। सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच खाण आणि खनिज नियमन आणि विकास अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास अशोक सखाराम काटे, उपनिरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुन्ह्याची नोंद पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। घटनेनंतर डंपर जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।